दर्पणच्या माध्यमातून आज आपण बाबाजींची जी परंपरा आहे गोमाता सेवा त्याबद्दल बाबाजींच्या भक्त परिवाराकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत। त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती द्या। बाबाजींच्या परंपरेनुसार जी गोशाळा आहे त्या गोशाळेमध्ये ज्या गावठी गायी असतात गिर गायी, त्या गिर गायीनंतर अजून आज परदेशातून बाबाजींनी एक गावठी गाय आणलेली आहे। ती गाय इथं आहे, तिचं नाव कावेरी, तिचं नाव कावेरी आहे। आणि जी बाबाजींच्या परंपरेनुसार ज्या ओझरच्या आश्रमामध्ये 100 गायी आहेत, त्या 100 गायीपैकी एक प्रतिनिधी म्हणून एक गिर गाय इथं आणलेली आहे, तिचं नाव कावेरी आहे। नंतर गायींसाठी आम्ही इथं गोशाळेचं स्वरूप करून दाखवलं की समाजामध्ये गोपूजन व्हावं, प्रत्येक घराघरामध्ये गाय असावी म्हणून आम्ही गायीचं हे सर्व प्रदर्शन मांडलेलं आहे। इथं बाबाजींच्या आशीर्वादाने आम्ही मुरली मनोहरवाला म्हणजे या ठिकाणी कृष्ण राधेचं हे दाखवलं आहे, गोपालन दाखवलं आहे। तिथं त्या ठिकाणी त्यांनी आम्ही शेतामध्ये जशा पद्धतीने मांडणी केली जाते तसं राधाकृष्णाची मूर्ती इथं मांडलेली आहे। नंतर तुळशी वृंदावन केलेलं आहे, तुळशी मातेची पूजा इथं केलेली आहे। गायींच्या गवताचा साठा कसा असावा, गंज कसा असावा, गायींची कुट्टी कशी असावी सर्व इथं मांडणी आम्ही केलेली आहे। त्यानंतर गायींच्या आसऱ्यासाठी निवाऱ्यासाठी रात्रीचा गोठा कसा असावा, तो कोणत्या दिशेने असावा, लाईटची सुविधा काही गावांमध्ये नसते तिथं म्हणून आम्ही एक छोटासा नंदादीपसारखा कंदील लावलेला आहे, पारंपरिक पद्धतीचा कंदील लावलेला आहे। गायीच्या गोठ्यामध्ये सुंदररित्या गायींचं दूध सुरक्षित राहावा, रात्रभर ते थंड राहावा। आधुनिक पद्धतीच्या फ्रीजपेक्षा आम्ही नैसर्गिक पद्धतीने ते दूध आम्ही रात्रीचं टांगून ठेवतो। त्याप्रमाणे बाबाजींच्या शिकवणीप्रमाणे आम्ही गोपालनाच्या गायीचं गोमित्र एका याच्यामध्ये साचून त्या गोमित्राची सर्व कार्यक्रमामध्ये गोमातेचं गोमित्र शिंपडलं जातं, म्हणजे शुद्धीकरणासाठी त्या गोमित्राचा वापर करतो। नंतर गाईच्या शेणाचा वापर आम्ही सुंदररित्या या ठिकाणी नंदादीप मंडप असेल, अनुष्ठानार्थ्यांचा मंडप असेल, नंतर तुमचा मुख्य मंडप असेल, व्यासपीठाचा मंडप असेल, नंतर इकडे होमहवनाचा मंडप असेल, त्या ठिकाणी त्या गाईचा शेणाचा वापर करतो। उर्वरित आमच्या बाबाजींच्या 100 गायींचं शेण तिथून इकडं आणलं जातं आणि त्याच्या गोवड्या थापडल्या जातात। नंतर कोपऱ्याला आम्ही सुंदररित्या गाईचं शेणखत म्हणजे सोनखत त्याचाही या ठिकाणी सुंदररित्या त्या शेणखताची सुद्धा विल्हेवाट लावलेली आहे की जेणेकरून समाजामध्ये गोशाळेचं महत्त्व कसं राहील हे बाबाजींचा खरा हा उद्देश आहे। शांतिगिरी महात्मांनी फक्त माणसालाच सुधरवलं नाही तर या ठिकाणी त्याने गोशाळा म्हणजे घरोघर गायी पाळाव्या आणि घरोघर गायी आल्याशिवाय 33 कोटी देव आपल्याला प्रसन्न होणार नाही असा त्यांचा उदात्त हेतू आहे। आणि तो हेतू साध्य करण्याचा आम्ही त्यांचे लेकरं म्हणून सर्व हा जो भक्त परिवार आहे तर बाबाजींनी श्रमदानातून नाशिकच्या हनुमानवाडीच्या ते काय नाही ते खाली काय नाव आहे तुमचं? योगराज मंडपवाल्यांना आणि त्यांच्या टीमला, त्यांच्या पूर्ण पंचवटीच्या टीमला की जिथं सीतामातेने ही जागा सारवलेली आहे त्याच ठिकाणी त्यांना हे काम देण्यात आलं। आणि या ठिकाणी आम्ही सर्व त्या गोशाळेला प्रत्येक जणांनी 5 तरी प्रदक्षिणा घालाव्या, म्हणजे त्या 5 प्रदक्षिणा ते घालतात आणि नक्कीच या ठिकाणाहून प्रत्येकजण काहीतरी घेऊन जातो की खरोखर माझ्या गावामध्ये गाय ही शेवटपर्यंत असावी, गायीची कत्तल होऊ नये हा उदात्त हेतू या ठिकाणी सर्वांना समजतो। जय बाबाजी, जय महात्मा। माझं नाव हिरामन लक्ष्मण निकम, मी देवळा तालुक्यातील वाखारवाडी गावाचा आहे। मी माध्यमिक शिक्षक आहे। बाबाजींच्या कार्यामध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेतो। आम्ही 18 वर्षापासून चप्पल वापरत नाही आणि सक्रिय सहभागाने माझ्या या नाशिककरांना
आम्ही हातभार लावतो आणि आम्ही गोशाळेची सेवा कायमस्वरूपी बाबाजींच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये दाखवतो. अशा पद्धतीने जय बाबाजी भक्त परिवाराचे उद्याचं गुरुजींनी एक गोशाळा कशी चालवावी व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी बाबाजींची परंपरा गुरु परंपरा सांगितली आहे. त्याबद्दल आपण गुरुजींचं अभिनंदन करू. धन्यवाद. ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या 34व्या पुण्यस्मरणानिमित्त कार्यसिद्धी महायाग 108 कुंडात्मक यज्ञ सोहळा या ठिकाणी पार पडत आहे. या सोहळ्यात दररोज हजारो माता भगिनी या कार्यसिद्धीत यज्ञ यागात सहभागी होत आहेत. या एका कुंडावर 2 पतिपत्नी आणि सहप्रमुख असे असतात आणि दररोज सकाळी 2 शिफ्टमध्ये कार्य सोहळा होत आहे. सकाळी 3 तास हवन होतं, दुपारून 3 तास हवन होतं. म्हणजे एका कुंडावर 5 महिला आणि 2 प्रमुख आणि सहप्रमुख यजमान सहभागी होत आहेत. म्हणजे याचा अर्थ दररोज हजारो लोक या ठिकाणी यज्ञात माता भगिनी सहभागी होऊन कार्यसिद्धी महायागात सहभागी होतात. याच्यासाठी हा यज्ञयाग म्हणजे देवाला यज्ञयाग म्हणजे यज्ञ नारायणाचे आहे. प्रत्यक्ष देवाला आपण म्हणतो ना प्रसाद हवन करण्याची केल्या जात आहे. आपण जेवू घालण्याचा हा उपक्रम आहे. याच्यासाठी बाबाजींच्या मार्गदर्शनाने बाबाजींच्या आशीर्वादाने हा यज्ञयाग सोहळा संपन्न होत आहे. दगडा उचलायचे, बाबाजीला काही सांगायचे, त्यांना दृष्टी आली. त्यांना लिहिता वाचता सुद्धा येत नव्हतं, तरी ते आता लिहिताय बोलताय. आणि शांतिगिरी बाबाजींना आता नंतर झाले ते दृष्टी आल्यानंतर. जे बाहेरचे भाविकांना आहे त्यांना मेन स्टेजच्या पुढे इथं आपला इथं प्रसादाला आहे, त्या प्रसादालयात सर्वांना प्रसाद वाटप होणार आहे. त्याच्यामुळं लाखो भाविक येणारच आहे, पण या लाखो भाविकांना कमीत कमी विक्रमी वेळात प्रसाद वाटपाचं नियोजन महाराजांनी केलं आहे. आपल्याला जी माहिती दिली ती खरोखरच अतुलनीय आहे. कारण की एक घरामध्ये स्वयंपाक करताना प्रश्न पडतो गृहिणीला का किती पाहुण्यांना जेव घालायचे, परंतु येथे दररोजचे हजारो भाविक महाप्रसाद घेऊन जात आहे. त्या लाखो भाविकांची मांदियाळी या कुंभनगरी उपवनामध्ये परमपूज्य शांतिगिरी महाराजांच्या उपस्थित होणार आहे. तरी आपण निफाड दर्पणच्या माध्यमातून भाविकांना हा कुंभ सोहळा निर्माण करणारे शांतिगिरी महाराजांचे कार्य आपण भाविकांपुढे सांगितले आहे. त्याबद्दल जय श्रीराम निष्काम